कांदा चाळ, ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरच्या अनुदानात सरकारने केली वाढ। कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कांदा चाळ, ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर सारख्या उपकरणासाठी मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे। तब्बल 10 वर्षांनंतर अनुदानाच्या आर्थिक निकषांमध्ये बदल करत अधिक लाभदायक योजना शेतकऱ्यांसाठी सादर करण्यात आली आहे। राज्य फलोत्पादन व औषध वनस्पती मंडळाने यासाठी नवीन मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत। पूर्वी फक्त 25 टन क्षमतेच्या कांदा चाळीसाठी 7,000 रुपये प्रति टन खर्च मान्य करत 3,500 रुपयांचे 50% अनुदान दिले जात होते। आता हे अनुदान वाढवून 5,000 रुपये प्रति टन करण्यात आले आहे। नवीन नियमानुसार 25 ते 500 टन क्षमतेच्या चाळीसाठी 8,000 रुपये प्रति टन खर्च गृहीत धरून 4,000 रुपये प्रति टन अनुदान मिळणार आहे। तर 500 ते 1,000 टन क्षमतेसाठी 6,000 रुपये प्रति टन खर्चाच्या हिशोबाने 3,000 रुपये प्रति टन अनुदान मिळेल। अनुसूचित जाती, जमाती व अल्पभूधारक शेतकऱ्यांना पूर्वी 20 BHP क्षमतेच्या ट्रॅक्टरसह 1 लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते, ते वाढवून आता 2 लाख रुपये करण्यात आले आहे। इतर सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी हेच अनुदान 75,000वरून 1.60 लाख रुपये इतके वाढवण्यात आले आहे। या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर एकाच अर्जातून विविध योजनांचा लाभ घेता येतो। साहित्यांच्या वाढलेल्या किमती लक्षात घेता ही अनुदान वाढ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे।